तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? किंवा ही गोष्ट तुम्हाला रिलेट करते का? ते नक्की सांगा. डीमार्टमध्ये एकच गोष्ट आणायची असं ठरवून जातो आणि घेऊन येतो खूप साऱ्या वस्तू. आमच्यासोबत तर नेहमी असं घडतं. आम्हाला ना एक गिफ्ट आणायचं होतं, त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो. संडे असल्यामुळे म्हटलं थोडं फिरून पण होईल. आणि गिफ्ट सोडून बाकी सगळ्या वस्तू आम्ही इथं बघत होतो आणि काय काय लागणाऱ्या 1-2 वस्तू होत्या त्या पण घेतल्या. त्यानंतर इथं स्कूलिंगचं सगळं सामान होतं जे शाळेमध्ये लागणारं. स्मिरलसाठी मी इथे चार्ट बघत होते, पण 2-3 चार्ट तिच्याकडे ऑलरेडी आहेत. जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही ट्रॉली पण घेतली नाही आणि एक-एक करून असे सामान वाढत चालले आणि स्मिरल ते हातात घेत होती. तिच्यासाठी ना हे छान एक टॉय आलं होतं तिथं. हाऊस बनवायचं काहीतरी होतं, नवीन होतं म्हणून आम्ही ते घेतलं आणि ज्या कामासाठी महत्त्वाचे आलं होतं ते आम्ही इथं बघायला लागलो म्हणजे बर्थडे गिफ्ट. खूप सारे ऑप्शन्स आम्ही पाहिले, पण आम्हाला काही पसंत पडलं नाही. त्यानंतर आम्ही बॅडमिंटनची बॅट आणि हे शटल घेतलं आणि मुलांसाठी ना गिफ्ट घेणं म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. मुलींना कसं आपण हेअर बँड, ॲक्सेसरीज, ड्रेसेस असं काही पण देऊ शकतो, पण मुलांसाठी तेवढे ऑप्शन्स अवेलेबल नसतात. लहान मुलांना एखादी गोष्ट घेतली तर ती काढून बघण्यासाठी त्यांची एक्साइटमेंट खूप जास्त असते. तेच मिरलचं चालू होतं इथं. चलो बाय.